आपला हा डो तयार झालेला आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता याची पोळी लाटून घ्यायची. रसिका, तुला काय काय बनवता येतं? मला सगळं बनवता येतं, फक्त पोळी सोडून. का ती गोल होत नाही? साधारण कुठले आकार होतात पण अंदाजे? का न ओळख नाही की? ओळख नाही इतके. जगात असा कोणताच देश नसेल जो मी सोडला नाही. पण बाकी मग व्यवस्थित सगळं हो, जेवण बाकी कम्प्लीट? चायनीज, म्हणजे चायनीज येतं, इटालियन, बरोबर. पास्ता वगैरे बाबा, आपल्या सगळं. स्वयंपाक भाज्या सगळा येतो हो, की. स्वयंपाक सगळा. सगळं व्हेरी गुड. म्हणजे घरात ती खूप मदत करते. न फिरता गोल झाली आहे. आता तुझं ही आता एक्झाम कधी आहे तुझी? आता मग त्यानंतरचं काय डोक्यात तुझ्या प्लॅनिंग? आता प्लॅनिंग वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट द्यायच्या आता पुढच्या ज्या आहे फर्दर स्टडीजसाठी, MBA MTech साठी वगैरे. बरं, हल्ली MBA पण खूप झालेत बरं का. हो. हां, ते तू जे काय सिलेक्ट करशील ते जरा विचारपूर्वक सिलेक्ट करायला पाहिजे तुला. MTech केलं तर चांगल्या कॉलेजमधनं, एखाद्या म्हणजे रिनोव कॉलेजमधनं जर केलं तर फायदा होईल त्याच्यासाठी. मग त्यामुळे पुढे MTech करायचा विचार आहे. येस. हे आपण अच्छा उभं आडवं दोन्ही करून घ्यायचे ना. म्हणजे पार्ट्स होतात ना त्याचे. आणि कसेही चालतील बरं का, नाही तर फुटफुट्टी घेऊन बसाल तुम्ही 2 इंच बाय 2 इंच. इतकं काही नाही आहे. राप 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 उडवता आलं पाहिजे. पुरणपोळी येते का रसिका तुला करता? नाही. हे पोळ्यांचा कुठलाही तुला पदार्थ करता नाही. येतो? पोळी कुठली? तिला आता मी पुरण शिकवलं. हा ना. पण पोळीत नाही घालून बघितलं. नुसतं पुरणाची आमटी वगैरे केली असते. हो, कटाची आमटी. पण लग्नाच्या आधी तुला सगळं ते यायला पाहिजे. ट्राय करू आता, बघू. वेळ आहे अजून. फास्टर आहे हे. आपल्याला कशाबरोबर खाता येईल? सॉस बरोबर एकदम छान लागते. आणि चाट मसाला वगैरे वरतून भरभुरला नुसतं खाल्लं तरी छान लागेल. आणि मेन म्हणजे याच्यात पालक असतो त्यामुळे आयर्न पण. माझा भाऊ पालक खात नाही ना. कोण भाऊ? तू खातेच वाटतं. तुला सगळ्या भाज्या आवडतात? खरं सांगा, तुला सगळ्या भाज्या आवडतात? हो, ती काय. तुमचा तुमचे तिखटवाले तुमच्या पार्टीमध्ये येऊन तुम्ही कौतुक करू नका. नाही, तिला आवडतात म्हणजे ते दोडके वगैरे ते नाही प्रकार आवडत. घोसाळ. घोसाळ. असं कसं नाव असेल घोसाळ? घोसाळ नावाची भाजी आहे माहिती आहे ना. घोसाळ असं कसं? घोसाळ नाही खात, दुधी भोपळा नाही खात कोणी. मग त्या दुधी भोपळा खायलाच पाहिजे. ओके, आता आपलं हे होत आलंय ना. हो. हे झाल्यानंतर उतरवायचं आणि खायला सुरू करायचं. कुरुम कुरुम करून तुम्ही लिहून घ्या पटापट. साहित्य आणि कृती. पालक चिप्स करण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, चीज, पालकाची प्युरी, जिरं, बेकिंग पावडर, ओवा, लसूण, आलं, मिरची पेस्ट, चाट मसाला, तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात चीज, आलं, लसूण, मिरची पेस्ट, ओवा, बेकिंग पावडर, जिरं, मीठ आणि पालकाची प्युरी घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. एकत्रित केलेलं मिश्रण पिठासारखं मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाची लाटी बनवून त्याची पोळी लाटून फिरकीने त्याचे काप करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून तयार काप तळून घ्यावेत आणि पालक चिप्स सर्व्ह करावेत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?